जेव्हा देवी बसली त्या दिवसापासून एकही आरती देवीची सगळ्या गावातल्यांनी मिळून केली नव्हती. कारण पाऊस एवढा पडत होता. जेवढे कार्यक्रम त्यांनी आयोजले होते सगळे कार्यक्रम त्यांनी कॅन्सल केले. तर पाऊसच थांबत नव्हता. आणि त्या दिवशी असं सगळ्याच अडचणी अशा एकसाथ कसं करायचं, देवावर विश्वास होता पप्पा कसं करायचं, हे थोडंसं मनात. पण काही नाही, एक म्हणतात ना मनामध्ये कुठेतरी पॉझिटिव्हिटी होती की नाही काही झालं 5 माणसं असो कार्यक्रम हा पूर्ण करायचा. कार्यक्रम केला. ते ब्राह्मण काका बोलले, मॅडम तुम्ही आतापर्यंत गाणं गायलं नाही, एखादं गाणं गावा, तुमच्या आवाजाने देवी आई जागृत होईल म्हणजे, कारण बायकांचं जास्त जमतं असं म्हणलं. आणि नक्कीच म्हणलं ठीक आहे. मग आईचा गोंधळ म्हणलं मांडूयात आपण. मग गाणं गायलं, काकड पाझळला आई तुझा गोंधळ मांडला, काकड पाझळला वासनी गावात दुर्गा आईच्या मंदिरात, काकड पाझळला आई तुझा गोंधळ मांडला. गाणं संपेपर्यंत आईचा गोंधळ जो मांडला होता, तिनं जो पडता पाऊस होता तिच्या हातामध्ये दाबून धरला. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत अक्षरशः ती जी आरती आपण 7-8च्या टाइमला घेतो, आरती आम्ही 9:30 वाजता घेतली आईची, की जेणेकरून तिन्ही गावातली माणसं एकत्र आली. आरतीचा मान त्यांनी मला दिला. हा, कारण म्हणजे तुमच्या शब्दाला तेवढी किंमत दिली आईने आणि पाऊस थांबवला.